नमस्कार मित्रांनो, आज आपण यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ SYBA यातील SYBAमधील मानसशास्त्र या विषयातील पेपर 216 मी आणि माझे वर्तन या विषयातील पुस्तक 1 घटक 7 अध्ययनातून वर्तन नियंत्रण या घटकाचा आज आपण अभ्यास करणार आहोत। तर मानसशास्त्रातील पेपर 216 पुस्तक 1 घटक 7 अध्ययनातून वर्तन आणि नियंत्रण या घटकाचा आज आपण अभ्यास करणार आहोत। यात कोणत्या संकल्पना आल्या त्या साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत। आणि ज्यावेळी तुम्ही हे लेक्चर ऐकाल त्यानंतर ज्यावेळी तुम्ही पुस्तक वाचायला जाईल त्यावेळी त्यातील पुस्तकातील किचकट अवघड शब्द संकल्पना समजून घेण्यास मदत होईल या व्हिडिओची। तर हे लेक्चर तुम्ही आवर्जून ऐका। ओके, त्यापूर्वी जर तुम्ही आमचा चॅनल विद्या एज्युकेअर या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही आवर्जून सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, तुमच्या मित्रांपर्यंत हा चॅनल पोचवा, हा व्हिडिओ पोचवा, जेणेकरून ह्या अभ्यासक्रमाचा त्यांनाही फायदा होईल। ओके, आणि बेल आयकन बटन अवश्य दाबा, जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओज शिक्षणाचे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोचायला मदत होईल। ओके, चला तर वेळ न घालवता आपण ह्या घटकाचा अभ्यास करूया। अध्ययनातून वर्तन आणि नियंत्रण मानसशास्त्र। तर अभिसंधान आणि वर्तन काही याचे मुद्दे दिलेले आहेत, ते मुद्दे आपण मुद्द्यांचा आढावा घेऊया। कोणते मुद्दे आलेले आहेत? अभिसंधान आणि वर्तन नियंत्रण, अध्ययन पद्धती, भावनिक वर्तन, प्रयत्न प्रमाद पद्धती, अनुकरण, तादात्मीकरण, अभिसंधान व नियंत्रण आणि नियंत्रण। प्रबलीकरण काय असतं ही संकल्पना समजून घेणार। प्रबलीकरणाचे प्रकार: प्राथमिक प्रबलीकरण, दुय्यम प्रबलीकरण, धनात्मक प्रबलीकरण, ऋणात्मक प्रबलीकरण, सत्तेजनात्मक अध्ययन, सक्रिय वर्जनात्मक अध्ययन ह्या संकल्पना समजून घेणार आहोत। अंशतः प्रबलीकरण ही संकल्पना समजून घेणार आहोत। प्रबलीकरणाचे वेळापत्रक: स्थिर अनुपात सारणी, स्थिर मध्यांतर सारणी, परिवर्तनीय अनुपात सारणी, परिवर्तनीय मध्यांतर सारणी ह्या संकल्पनांचा अभ्यास करणार आहोत, समजून घेणार आहोत। आकारण ही संकल्पना समजून घेणार आहोत। प्रारूपीकरण म्हणजे काय हे समजून घेणार आहोत। साधक अभिसंधान आणि सवयी ह्या संकल्पना समजून घेणार आहोत। वर्तन उपचार तंत्र, कॅन्सरच्या रुग्णावरील प्रयोग, लँग आणि मेलामेड ह्यांचा प्रयोग समजून घेणार आहोत। प्रकट वेदन क्षमीकरण काय आहे हे समजून घेणार आहोत। अभिजात अभिसंधान आणि वर्तन उपचार, पद्धतशीर आवेदन क्षमीकरण काय ते समजून घेणार। विरुची तंत्र कसं काम करतं हे समजून घेणार आहोत। तर PSY 216 मी आणि माझे वर्तन SYBA यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ मानसशास्त्र पुस्तक 1 घटक 7 अध्ययनातून वर्तन आणि नियंत्रण। मानसशास्त्रात अध्ययनातून वर्तन ह्या घटकाचा अभ्यास करायचा आहे। आता ह्या शीर्षकावरूनच आपल्याला कळतं की अध्ययनातून वर्तन आणि नियंत्रण। आपण ज्या गोष्टी शिकतो, अध्ययन म्हणजे ज्या गोष्टी शिकतो, अनुभवतो, त्यातून आपलं वर्तन आणि त्या वर्तनावरती नियंत्रण कसं केलं जातं ह्या घटकांचा, ह्या मुद्द्यांचा ह्या घटकामध्ये, ह्या पाठ्यामध्ये चर्चा केलेली असणार आहे। तर आपल्या शीर्षकावरूनच आपल्याला ह्या घटकामध्ये काय असेल याची जाणीव होते। अभिसंधान आणि वर्तन नियंत्रण। अभिसंधान म्हणजे कंडिशनिंग, म्हणजे उद्दीपन, सिम्युलेशन आणि अभिसंधान म्हणजे उद्दीपन आणि प्रतिसाद यांमध्ये कृत्रिमरित्या संबंध प्रस्थापित करणे। ओके, कंडिशनिंग अशी कंडिशन असते, असे अभिसंधान असते म्हणजे उद्दीपन आणि प्रतिसाद। जे उद्दीपन आहे त्याला जे प्रतिसाद दिलं जातं त्यांच्यामध्ये तो संबंध प्रस्थापित करणं म्हणजे अभिसंधान होईल। अभिसंधान म्हणजे काय? अशी कंडिशन आहे, अशी कंडिशनिंग, अशी अभिसंधान म्हणजे कंडिशन, अशी कंडिशन तयार होते, प्रस्थापित होते की उद्दीपन, त्या उद्दीपनाला जो प्रतिसाद दिला जातो त्यांच्यामधला जो कृत्रिमरित्या संबंध प्रस्थापित होतो त्याला अभिसंधान म्हटलेलं आहे। आता इथे उद्दीपन काय आणि प्रतिसाद कसा? उद्दीपन नेमकं काय? आता मी लेक्चर देतो आहे, हे लेक्चर देण्याचं काम आणि तुम्ही माझं लेक्चर ऐकताय
तर मी लेक्चर देण्याचं काम म्हणजे मी उद्दीपनाचं काम करतो आहे, मी तुमच्यासाठी उद्दीपक म्हणून काम करतो आहे. ओके, माझं जे कृती आहे ती उद्दीपनाची कृती आहे. तुमचं लक्ष वेधून घेतो आणि तुमचं लक्ष माझ्या लेक्चरकडे आहे आणि तुम्ही जो प्रतिसाद देत आहे ते लक्ष केंद्रित करताय, त्यावरती तुमची जी प्रतिक्रिया मिळते, प्रतिसाद मिळतो आहे, त्या दोन्हीमधला जो संबंध प्रस्थापित होतो, आपल्या दोघांमधला जो संबंध प्रस्थापित होतो आहे त्याला अभिसंधान ते कंडिशनिंग म्हटलेलं आहे. अभिसंधान म्हणजे काय, तुमच्या माझ्यातला जो संबंध आहे, मी उद्दीपनाचं काम करतो आहे, तुम्ही प्रतिसादाचं काम करताय, त्या आपल्या दोघांमध्ये जो कृत्रिमरित्या संबंध जो प्रस्थापित होतो आहे त्याला कंडिशनिंग म्हटलेलं आहे, अभिसंधान म्हटलेलं आहे. ओके, अर्थ, अभिसंधानामुळे विशिष्ट वर्तन निर्माण करणे, टिकवणे व बदलणे शक्य होते. अभिसंधानामुळे विशिष्ट वर्तन निर्माण करणे, टिकवणे व बदलणे शक्य होते. प्रकार, अभिजात अभिसंधान असतं, क्लासिकल कंडिशनिंग. ओके, साधक अभिसंधान, पुढे आहे साधक अभिसंधान, ऑपरेंट कंडिशनिंग. स्किनरने दिलेली आहे ही व्याख्या, हा प्रकार, आणि पावलोने अभिजात अभिसंधान दिलेलं आहे. नंतर उदाहरण काय, पावलोचा कुत्रा, घंटा, अन्न, लाळ, की यांनी एक प्रयोग केला होता कुत्र्यावरती. कुत्र्याला उपाशीपोटी पिंजऱ्यात ठेवलं होतं. ओके, आणि त्याला सुरुवातीला अन्न दिलं नाही, त्याला पहिला सुरुवातीला घंटा वाजवल्यानंतर अन्न देण्यात आलं. मग पुन्हा घंटा वाजवला, असे ह्या क्रम चालू ठेवला. अगोदर अन्न देण्याअगोदर घंटा वाजवण्याचं काम चालू केलं आणि नंतर मग अन्न देण्यात आलं. ओके, मग जसं घंटा वाजायची तसं त्याच्या तोंडाला लाल सुटायची. मग हे याच्यातून निष्कर्ष बांधण्यात आला की घंटा वाजल्यानंतर आपल्याला अन्न मिळणार आहे, ही कुत्र्याला जाणीव झाली, उद्दीपन मिळणार आहे. मग घंटा हे उद्दीपनाचं काम केलं. घंटा ही अन्न आहे का, नाही आहे, पण घंटा वाजल्यामुळे त्याला त्याची जाणीव होती की मला अन्न मिळणार आहे. मग पुढे जाऊन त्याला अन्न न देता फक्त घंटा वाजवली तरी पण त्याच्या तोंडातून पाणी आलं. सुरुवातीला त्यांनी उपाशी ठेवलं त्यांना, नंतर मग त्याला अन्न दिलं, तर अन्न दिल्यानंतर त्याला तोंडात पाणी सुटायला लागलं. नंतर मग घंटा वाजवल्यानंतर अन्न देण्याची क्रिया ठेवली. मग नंतर घंटा वाजवली तरी पण त्याच्या तोंडाला पाणी सुटायला लागलं, कारण की त्याला जाणवलं की मला अन्न मिळणार आहे. तर ह्या क्रियेवरून त्यांनी प्रयोग केला होता की उद्दीपकाचं काम त्यांनी घंटेने केलं होतं. म्हणजे मुलाने अभ्यास केला की टॉफी देणे, मग नंतर टॉफी हे उद्दीपनाचं काम करतं. अभ्यास करण्यासाठी उद्दीपकाचं काम काय करतं, ट्रॉफी, प्रेरणाचं काम करतं ट्रॉफी. ओके, अध्ययन पद्धती आणि भावनिक वर्तन, प्रयत्न प्रमाद पद्धती, ट्रायल अँड एरर लर्निंग. ओके, व्याख्या, चुका करत करत योग्य वर्तन शोधणे. हे कसं आहे, जे आपलं वर्तन आहे कसं होतं की चुका करत, कधी एकाच फेरीत कधी आपण एखादी गोष्ट करत नाही. ते जे वर्तन आहे ते चुका करत करत आपण शिकत असतो. चुकतो, प्रयत्न करतो, परत चुकतो, परत प्रयत्न करतो, त्यात होणाऱ्या चुकांपासून शिकतो, परत प्रयत्न करतो. अशा प्रकारे चुकांपासून आपलं वर्तन सुधारत जातं. ह्याला प्रयत्न प्रमाद पद्धती म्हटलेलं आहे. शास्त्रज्ञ होते थॉर्नाडाईक. पिंजऱ्यातील मांजर योग्य लिव्हर दाबून सुटका करते. यांनी पण एक प्रयोग केला होता की मांजरेला पिंजऱ्यात टाकलं होतं आणि त्यात 2 लिव्हर दिले होते पिंजरा ओपन करण्याचे, एक लाल, एक हिरवा आणि एक लाल. मग तो बरेच प्रयत्न करतो, एकच लिव्हर दिला होता की तो बरेच प्रयत्न करतो. नंतर मग तो प्रयत्न करून थकतो आणि नंतर मग अचानक त्याचं लिव्हरवर बटन दाबलं जातं आणि पिंजरा सुटतं. मग दुसऱ्या प्रयत्नात तो काही प्रयत्न न करता लिव्हरचं बटन दाबतो आणि दरवाजा उघडला जातो आणि बाहेर येतो. तर हा त्यांनी प्रयोग केला होता. मग पहिल्या त्याने चुका केला, नंतर मग त्या चुकांमधून तो शिकला आणि नंतर मग त्याने योग्य मार्ग निवडला. ओके, मग भावनिक वर्तन, धैर्य, प्रयत्नशील वाढते, याच्यामध्ये पेशन्स वाढतं त्याच्यामध्ये. अनुकरण, इतरांचे वर्तन पाहून तेच करणे. याची व्याख्या काय आहे, अनुकरण म्हणजे काय, इतरांचे अनुकरण करणे, इतरांचे वर्तन पाहून तेच करणे. याचे शास्त्रज्ञ कोण होते, बंडुरा. बोबोडॉल एक्सपेरिमेंट यांनी केलं होतं. बोबोडॉल एक्सपेरिमेंटमध्ये त्यांनी काय केलं होतं की जशी मोठी माणसं वर्तन करतात तशीच लहान माणसं वर्तन करतात. मोठ्या माणसांना, प्रौढ व्यक्तींना एखाद्याला मारहाण करण्यास सांगितलं. मग तसंच लहान मुलांनाही
आपसात मारहाण सुरू केली. म्हणजे प्रौढ व्यक्तींना, माणसांना पाहून लहान मुलंही तसेच वर्तन करतात. त्याला म्हटलेलं आहे अनुकरण. तादात्म्यीकरण, आयडेंटिफिकेशन, आवडत्या व आदर्श व्यक्तीच्या वर्तनाशी स्वतःला जोडणे. म्हणजे आपण पाहतो की आपण समाजामध्ये आपल्या आयडियल्स असतात, त्यांच्यासारखं बनण्याचा आपण प्रयत्न करतो. कुणी क्रिकेटर असेल तर क्रिकेटरसारखं बनण्याचा प्रयत्न करेल, कुणी ॲक्टर आवडत असेल तर ॲक्टरसारखं बनण्याचा प्रयत्न करत असेल, कुणी सिंगर असेल तर सिंगरसारखं त्यांच्यासारखं गाण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे आवडत्या व्यक्तीला आदर्श म्हणून त्यांच्यासारखं आपण बनण्याचा प्रयत्न करणे म्हणजे तादात्म्यीकरण होय, आयडेंटिफिकेशन होय. विद्यार्थी आवडत्या खेळाडूप्रमाणे बोलणे, खेळणे शिकतो. अभिसंधान, कंडिशनिंग, भावनिक वर्तन, भीती, आनंद नियंत्रित करता येते. अभिसंधानामुळे कसं भावनिक वर्तन, भीती, आनंद नियंत्रित करता येते. वॉटसनचा प्रयोग होता, पांढऱ्या उंदराशी भीती जोडली. नियंत्रण, कंट्रोल, व्याख्या काय आहे? अध्ययन पद्धतींनी वर्तन इच्छित दिशेने वळवणे. म्हणजे आपल्या अध्ययन पद्धतीने आपलं वर्तन जे आहे ते इच्छित दिशेने वळवता येते, शिस्त लावता येते, भीती घालवता येते, आत्मविश्वास वाढवता येतो. समजा जर आपण अभ्यासाची सवय लावली, वर्तनामध्ये शिस्तपणा आणला, त्या शिस्तपणामुळे आपल्याला अभ्यास करण्याची आवड निर्माण होईल, सवय लागेल आणि आपण चांगले परीक्षेमध्ये मार्क्स मिळवण्यास यश मिळू शकतो. तर अध्ययन ही पद्धतीने वर्तनात इच्छित दिशेने आपण वर्तन वळवू शकतो. प्रबलीकरण, रिएन्फोर्समेंट, याची व्याख्या आहे प्रतिसादानंतर दिलेले प्रोत्साहन जे वर्तनाची पुनरावृत्ती घडवते. शास्त्रज्ञ BF स्किनर, अभ्यास केला की कौतुक. हे प्रबलीकरण म्हणजे काय की आमिष देणं, कौतुक करणं, प्रोत्साहन देणे. जर चांगले मार्क्स काढले तर तुम्हाला काही ना काही बक्षीस मिळणार, मग त्याला प्रबलीकरण म्हटलं जातं. कौतुक करणं, अभ्यास केला तर कौतुक मिळतं, मग कौतुक काय? हे प्रबलीकरण आहे. प्रबलीकरणाचे प्रकार काय? प्राथमिक प्रबलीकरण, जैविक गरजा पूर्ण करणे, अन्न, पाणी, झोप या प्राथमिक प्रबलीकरण आहेत. की आपल्याला भूक लागते, भूक लागण्याची जी भूक मिटवण्याची जे भूक मिटवण्यासाठी अन्न मिळवण्याचे जे आपण प्रयत्न करतो त्या भुकेमुळे तयार होतं. मग ते जैविक गरजा पूर्ण करण्यासाठी प्रबलीकरण, प्राथमिक प्रबलीकरण, याला प्राथमिक प्रबलीकरणामध्ये जैविक गरजा पूर्ण करणारे घटक येतात, जसे अन्न, पाणी, झोप. दुय्यम प्रबलीकरणमध्ये कोणते घटक येतात? शिकून निर्माण झालेले, पैसा, गुणपत्रिका, पोझिशन, चांगली नोकरी मिळवणे, ह्या गोष्टी शिकून निर्माण झालेल्या असतात. धनात्मक प्रबलीकरण, योग्य वर्तनानंतर बक्षीस देणे, अभ्यासानंतर ट्रॉफी देणे, शाबासकी देणे, कौतुक करणे, हे धनात्मक आहे. ऋणात्मक प्रबलीकरण, अप्रिय उद्दीपन काढून घेणे, गृहपाठ पूर्ण केला तर शिक्षा टळते. ओके, म्हणजे कसं हे नकारात्मक आहे. एखादं अप्रिय वस्तू काढून घेतली की मग त्याच्यावर चांगले गुण होतात, त्याच्यामुळे ते चांगले वर्तन दिसून येतात. म्हणून गृहपाठ पूर्ण केला तर शिक्षा टळते. त्यांना माहिती आहे, म्हणजे कसं जी अप्रिय वस्तू काय आहे ह्याच्यामध्ये शिक्षा ही अप्रिय आहे, कुणालाही आवडणार नाही. ती काढून घ्यायची असेल तर तुम्हाला अभ्यास करावा लागणार. तेजनात्मक अध्ययन, अवॉइडन्स लर्निंग, अप्रिय उद्दीपन टाळण्यासाठी योग्य वर्तन करणे. लाल सिग्नलवर थांबणे, म्हणजे जर आपल्याला पेनल्टी लागू नये, फाईन बसू नये म्हणून आपण लाल सिग्नलवरती थांबतो, म्हणजे ही अप्रिय आहे. जी एखादी गोष्ट आवडत नाही ते टाळण्यासाठी आपण ती गोष्ट करतो. नंतर मग आहे म्हणजे अवॉइड करतो आपण शिक्षा टळण्यासाठी, पेनल्टी. नंतर मग आहे सक्रिय वर्जनात्मक अध्ययन, ॲक्टिव्ह अवॉइडन्स लर्निंग, उद्दीपनाची पूर्वसूचना मिळताच कृती करून अप्रिय परिणाम टाळणे. म्हणजे उद्दीपनाची पूर्वसूचना मिळताच कृती करून अप्रिय परिणाम टाळणे. घंटी ऐकून उंदीर विजेचा धक्का टाळतो. म्हणजे पूर्वसूचना कशी मिळते, म्हणजे कसं सक्रिय, म्हणजे जे सिग्नलवरती रेड लाईट दिसले की आपण थांबतो, ही पूर्वसूचना आहे की तुम्ही रस्ता ओलांडू नका, लाईट नाही तर मग तुम्हाला फाईन दिली जाईल. मग ही पूर्वसूचना मिळताच आपण ती थांबण्याची कृती करून अप्रिय म्हणजे फाईन टाळतो. म्हणजे जर अभ्यास नाही केला तर गृहपाठ नाही पूर्ण केला तर तुम्हाला शिक्षा मिळेल. मग ती अप्रिय गोष्ट टाळण्यासाठी आपण अभ्यास करतो. अंशतः प्रबलीकरण, पार्शियल रिएन्फोर्समेंट, याची व्याख्या प्रत्येक वेळी प्रबलीकरण न देता अधूनमधून देणे.
हे काय आहे की रोज शाबासकी न देता आठवड्याने देणे, गुण देणे किंवा आठवड्याने चॉकलेट देणे, 2 दिवसानंतर चॉकलेट देणे आणि अभ्यासाला लावणे, ते हे अंशतः प्रबलीकरण आहे. प्रत्येक वेळी प्रबलीकरण करता अधूनमधून देणे. म्हणजे त्या प्रबलीकरणावर तो बोर होत नाही, कंटाळत नाही. त्याला माहिती आहे की आपल्याला टप्प्याटप्प्याने मिळणार आहे बक्षीस. प्रबलीकरणाचे वेळापत्रक, शेड्यूल ऑफ रीएन्फोर्समेंट, स्थिर अनुपात सारणी, फिक्स रेशिओ, ठराविक प्रयत्नानंतर प्रबलीकरण देणे व 10 वस्तू तयार केल्यानंतर बक्षीस देणे. म्हणजे तुम्ही ठराविक गोष्ट केल्यानंतरच तुम्हाला बक्षीस मिळणार. मग तो ठराविक काळ, ठराविक गोष्ट, ठराविक प्रयत्न डिसाईड करणे, ठरवणे की एवढा केलं त्यानंतर तुम्हाला त्याचं बक्षीस मिळणार. स्थिर मध्यांतर सारणी, फिक्स इंटरवल, ठराविक वेळेनंतर प्रबलीकरण करणे. म्हणजे आठवड्याचा पगार तुम्ही पाहिला असेल, 15 खर्ची पाहिली असेल की ठराविक वेळेनंतर प्रबलीकरण देणे. परिवर्तनीय अनुपात सारणी, व्हेरिएबल रेशिओ, प्रयत्नांची संख्या बदलते, लॉटरी स्लॉट मशीन, प्रयत्नांची संख्या बदलते याच्यात. नंतर मग परिवर्तनीय मध्यांतर सारणी, व्हेरिएबल इंटरवल, वेळ बदलते, अचानक चाचणी. पुढे आकारण, शेपिंग, व्याख्या, गुंतागुंतीचे वर्तन टप्प्याटप्प्याने शिकवणे. म्हणजे एखाद्या गुंतागुंतीचा जर काही गोष्टी शिकायची असेल तर ती आपण एकत्र न शिकता, एकाच वेळी न शिकता त्याचे छोटे छोटे भाग करून टप्प्याटप्प्याने शिकल्यास ती गोष्ट चांगल्या प्रकारे शिकता येते. म्हणून आकारण, शेप देण्यात त्या गोष्टींना. लांब एखादी किचकट गोष्ट असेल ती एकाच वेळी शिकण्यास आपल्याला अवघड होत असेल तर ती एकाच वेळी न शिकता टप्प्याटप्प्याने शिकणे, त्याला आकारण म्हटलेलं आहे. प्रारूपीकरण, मॉडेलिंग करणे, इतरांचे वर्तन पाहून त्याचे अनुकरण करणे, हे पण अनुकरणाचाच भाग आहे. याने बंडुरे हा शास्त्रज्ञ होता. म्हणजे एखाद्या खेळाडूला पाहून आपण तो मॉडेल, त्याची स्टाईल आपण कॉपी करण्याचा प्रयत्न करतो. साधक अभिसंधान आणि सवयी, वारंवार प्रबलीकरणामुळे वर्तन सवय बनते. दररोज व्यायाम व अभ्यास. ओके, तर कसं वारंवार तुम्ही प्रबलीकरण दिलं, आमिष दाखवलं, बक्षीस दिलं, प्रोत्साहन दिलं तर ती नंतर पुढे जाऊन ती सवयींमध्ये त्याचं परिवर्तन होतं. मग एकदा का सवयींमध्ये परिवर्तन झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा प्रबलीकरण द्यायची, पारितोषिकं द्यायची किंवा बक्षीस देण्याची गरज भासत नाही, कारण ती गोष्टी सवयीमध्ये आलेल्या असतात. वर्तन व उपचार तंत्र, बिहेवियर थेरपी टेक्निक्स, कॅन्सरच्या रुग्णावरील प्रयोग, वेदना व भीती कमी करण्यासाठी सिस्टमॅटिक सेन्सिटायझेशन वापरले. लँग आणि मेलामेडने यांनी रुग्णांमध्ये वेदना कमी करण्यासाठी रिलॅक्सेशन टेक्निक्स वापरले. प्रकट वेदना क्षमीकरण, वर्ड पेन रिडक्शन, प्रत्यक्ष पद्धतीने वेदना कमी करणे, स्नायू शिथिलीकरण करणे, सकारात्मक कल्पना. ओके, पुढे आहे अभिजात अभिसंधान आणि वर्तन उपचार. पद्धतशीर अवेदन क्षमीकरण, सिस्टमॅटिक डिसेन्सिटायझेशन. यात कसं भीती किंवा फोबिया कमी करण्यासाठी हळूहळू उद्दीपन दाखवणे आणि रिलॅक्सेशन शिकवणे. म्हणजे एखाद्याची भीती कमी करण्यासाठी हळूहळू उद्दीपन दाखवणे. म्हणजे जर एखाद्याला पाण्याची भीती असेल तर ते पाण्यामध्ये त्याला हळूहळू पाण्याच्या संपर्कात आणणे. मग त्याला सातत्याने पाण्याच्या संपर्कात आणल्यानंतर त्याला पाण्याची भीती निघून जाते. एखाद्याला उंचीची भीती होत असेल तर त्याला थोड्या उंचीवर घेऊन जाणे आणि त्याला वारंवार उंचीवर घेऊन जाऊन वरतून खाली बघण्याची क्रिया देणे, त्याला बघण्यास सांगणे, जेणेकरून त्याची उंचीची भीती निघून जाते. म्हणजे भीती किंवा फोबिया कमी करण्यास हळूहळू उद्दीपन दाखवणे. शास्त्रज्ञ जोसेफ वॉल्पे, उदाहरण उंचीची भीती असणाऱ्याला हळूहळू उंचीवर नेणे. विरुची तंत्र. विरुची म्हणजे काय? रुची म्हणजे इंटरेस्ट, त्याच्या विरुद्धात काय? विरुची म्हणजे ज्यात इंटरेस्ट नसणे. ओके, मग वाईट सवयी बदलण्यासाठी अप्रिय उद्दीपनाचा वापर करणे. म्हणजे कसं, जर वाईट सवयी तुम्हाला बदलायच्या असतील, जसं एखाद्याला धूम्रपानाची सवय असेल, सिगरेट ओढण्याची सवय असेल, तर ती कमी करण्यासाठी किंवा ती थांबवण्यासाठी तुम्ही कॅन्सरच्या जाहिराती दाखवू शकता. आपण पाहतो की चित्रपट पाहण्या अगोदर आपल्याला कॅन्सरची सुरेश मुकेश कोणी आहे
त्याचं जबडा कॅन्सरने त्रस्त झालेला आपण पाहिलेलं आहे, त्याचं ऑपरेशन झालेलं पाहिलेलं, कॅन्सर झालेला पाहिलेला आहे. तर कॅन्सरच्या जाहिराती दाखवून सिगरेट आणि तंबाखू ह्या थांबवण्याचा प्रयत्न करणे, म्हणजे त्याच्यामध्ये विरुची तयार करणे, रस काढून घेणे त्या गोष्टींपासून. ओके, वाईट सवयी बदलण्यासाठी अप्रिय उद्दीपनाचा वापर करणे, धूम्रपानाच्या जाहिरातींमध्ये कॅन्सरची ॲड दाखवून भीती दाखवणे. तर मित्रांनो, आज हा घटक आपण इथे संपवलेला आहे. घटक आहे अध्ययनातून वर्तन आणि नियंत्रण. या घटकातील वेगवेगळ्या संकल्पना आपण आज अभ्यासलेल्या आहेत. तर तुम्हाला ह्या संकल्पना साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये समजल्या असतील. अंशतः प्रबलीकरण काय, प्रबलीकरण काय आहे, नंतर मग कंडिशनिंग काय आहे, भावनिक पद्धती, अध्ययन पद्धती व भावनिक वर्तन काय आहे, आणि त्यामध्ये बरेचसे प्रबलीकरणाचे प्रकार सांगितलेले आहेत, प्रारूपीकरण, आकारण, ह्या गोष्टींचा आज अभ्यास केलेला आहे. तर मित्रांनो, आज आपण इथेच थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन घेऊन येऊया, शिकण्यासाठी काहीतरी नवीन शिकूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद. जाण्यापूर्वी तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत पोचवा, त्यांना शेअर करा, लाईक करा, बेल आयकन बटन दाबा, जेणेकरून तुमच्यापर्यंत नवनवीन व्हिडिओज पोचतील, तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. आणि आमच्या चॅनल विद्या एज्युकेअर या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. आज इथंच थांबूया.